दिवस आहे आणि हरिभक्त परायण काकडे महाराज म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर मला इंदरकर महाराजांची आठवण झाली। तुमचं वाक्य सांगता सांगता एक हात इकडं पुन्हा दुसरा हात तिकडं सोडतो आणि दोन्हीकडे बघत बघत परत तुम्ही दोन्ही हात पुढे करत होता अजून। पण अतिशय एवढ्या लहान वयात सुद्धा एवढा प्रगल्भ अभ्यास आणि मी तुमच्या कीर्तनं मी सुद्धा अनेक कीर्तनं ऐकली। मी देहू आळंदीला दरवर्षी वर्षातनं 2दा जातो। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ह्या सगळ्यात जास्त मुक्काम आमच्या मतदारसंघात असतो आणि दरवर्षी आषाढी एकादशीच्या महापूजेला सुद्धा आम्ही असतो। फक्त आम्हाला कीर्तन करता येत नाही, तुम्ही कीर्तन करता, आम्हाला भाषण करता येतं, तुम्हाला भाषण करता येत नाही। पण खरंच आनंद आहे की एवढ्या लहान वयामध्ये आज त्यांच्या कीर्तनामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय होता तर व्यवहारी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्यावर किती संस्काराचं महत्त्व आहे हे खरं आपण या ठिकाणी सांगितलं। कीर्तन हे समाज प्रबोधन करण्याचं माध्यम आहे। कीर्तन हे समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगण्याचं माध्यम आहे आणि तुमच्या वाणीतून ज्या पद्धतीने तुम्ही सांगत होता ते हसत हसत तुमचं जे बोलणं आहे ते प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राहत होतं आणि तुम्ही महाराज म्हणला तुम्हाला तर 6 महिन्याची काही गरज नाही पण आम्ही 6 महिन्याने आम्ही 12 महिने हसत राहू एवढं तुम्ही आम्हाला या ठिकाणी उत्कृष्टपणे सांगितलं। आणि म्हणून मला सर्वांना एकच विनंती करायची की हे सप्ताह आपण का भरवतो तर एक चांगल्या प्रकारचं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा, निर्व्यसनी समाज निर्माण व्हावा, आई वडिलांची सेवा आपण करावी आणि नव्या पिढीवर एक चांगले संस्कार आपण घडवावेत। एवढ्या माफक गोष्टी जर आयुष्यामध्ये आपण केल्या तर या समाजामध्ये कोणीही दुःखी राहणार नाही। बऱ्याच वेळा दुःख महाराज आपल्याला आपलं नसतं पण दुसरा आपल्यापेक्षा मोठा झाला हे जो दुःख जास्त असतं। त्यामुळे मला असं वाटतं बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर जीवन जगणंही सकारात्मक आहे आणि तेवढाच आनंदही सकारात्मक आहे। एवढंच आपण या निमित्तानं लक्षात ठेवावं। पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो कारण म्हणजे महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर आमचं भाषण ठेवणं हे काही योग्य नाही पण तरीसुद्धा या सगळ्या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो आणि एकदा महाराजांच्या करता आपण जोरदार टाळ्या वाजवा कारण ते मराठवाड्यातले आहेत, फुलंब्रीचे आहेत आणि मराठवाडा ही खऱ्या अर्थानं संतांची भूमी आहे आणि अशा या फुलंब्रीसारख्या एका छोट्या गावातून हा एक नवीन तरुण कीर्तनकार आज महाराष्ट्रामध्ये उदयाला येतोय याचा खरंच आम्हाला आनंद आहे। आपल्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं सोयरिक आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे। हो कीर्तनाला सुरुवात करायची त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रवाणी बसायचं नाही। हा ते तोंड सोडून देण डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तंगडेवर करंगुडी फाकवा यायचं नाही। लांब उभं राहायचं, पहिलं पंक्तीला जेवायचं, चांगला चपोजोड पाहायचा पण भामटेवणे आपले अहो इथं येऊन असं बसतोय आणि तसंच मी याला मग आपल्या कीर्तनाला भामटेवाडी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोललं जायचं। पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं। नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणा तुया म्हणायच्या त्या दुधाचा च्या ते जमणार नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, 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 नको खेद करू हरिमुखी गाता हर बलितीचा, हरिमुखी गाता हर बलितीचा।
विठाल विठाल चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय. बरं काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी हे बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोसनात न्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी. होल्डर मध्ये बसवा गेला व्होल्टेज वाढलं बल्ब पडायला लागला पण याचाच नंबर लागला नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता हसत खेळत जगायचं राहायचं तरी किती दिवस आहे हसत जगायचं. आणि एक वाक्य सांगू का. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते. लय धोकादायक. हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी हळूच बोलतात लफड्याबाज असतात. हो जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला सांगा कमी. असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे असं. आणि चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही. चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं. महिला मंडळ तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झालंय का बा सर माणसांपैकी आलाय का एखाद्याला मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हाताना झटे करता कशाल बा तुम्ही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू. आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला हो. अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगिततो रडू 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 आईची माहिती. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही छान ना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येते तिकडं. ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात बिसतात चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे. हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळतो. त्याचा बळी दिल्यावर तो. आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंबलं सुधारलंय. धोतर गेला पायजामा आला. पायजामा गेला जीन्स आली. जीन्स गेली बरमोड आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली काय काय आता इथवर तर आलंय. अजून इथवर वर सारखलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हात. बरी एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे मग चिंता करून करायचं का. आज मेला पंजा मेला मेला पंजा मेला बाबा मसला गेला. आज मेला पंजा मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला बाप मसला गेला. आज मेला पंजा मेला भया
करायची नाही. कीर्तनाला सुरुवात झाली, आता फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? बोलत जा, बोललं तरच कीर्तन. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? तुम्ही तर काहीच बोला. आपण देवाचा अंश आहे. पुरावा ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन शिष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळी जर भगवंताचा अंश आहोत, तर आपला बाप जर विचारलं तर जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. जम्मू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गावला, जम्मू या द्वीपामध्ये पंढरपूर गावला. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, टाळी टाळी. पाटील त्याचे नाम. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाम. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जम्मू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गावला. जम्मू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गावला. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गावला. विठोबाचा धर्म जागो, त्यांचे चरणी लक्ष लागवा. जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप आहे. म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे, आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आली? बोलायचा, गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान नाही. ज्ञान अनाथ सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही. सगळ्या लोकांकडे गाडी बंगला पैसा, इतका पैसा आहे लोकांकडे, 10वेला पेटवलं तर श्राद्धपर्यंत धूर निघाल. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 धरा, दर तासाला एक. नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञान नाही. ज्ञान, अहो ज्ञानच नाही ना. अहो एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय? तुला का 26 सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम मध्ये? मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. ज्ञानच नाही. अहो दोघा जणांची मारामारी झाली, दोघही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या 2-2 कानफटी ठेवून दिल्या. दोघांकडून 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले पण त्याची मग काय नाही. अहो ज्ञानच नाही ना. माता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आलं का आपण देव होणार. माता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान म्हणजे शाळेतलं ज्ञान नाही, हे सोडून द्या. हे फक्त चाललंय. शाळा भारत सुद्धा. अहो 1.5 किलोमीटर मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वाड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. लोकांपोर आहे ना जिकडून.
बाबळीवणी शाळा उतरल्या, पोरं कमी पडल्या, एवढ्या शाळा झाल्या. मास्तर पोरं सांभाळीत तो आपल्याकडे घाला. अरे एकच आहे, घालाव तरी कुठं कुठं 10 मॅसेज. बरं पोरगा गार्जन द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. बरं जावा, लोकांना 5-5 पोरं होत होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला. बरं लोकांना पोरं कश काय होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही. म्हणजे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? एम नाही, एम सोडून द्या. ज्युनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, DED, आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स, F1, M.Tech, B.Tech, डेअरिंग डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिक इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेट, फार्मसी, ICT, ॲग्री, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता ते एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करतात? अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे. अहो काही माणसं मारामारीत तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चेटीवली करत तज्ञ, काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखीकली तज्ञ. अहो 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्ष थांबा तुम्ही, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर, उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर, नागपुडीचा मधल्या मजल्यावर. हे तज्ञ बिज्ञ जाऊ द्या. पूर्वी झाल्या एखाद्याला डॉक्टर व्हायचं तर पूर्वी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे, कारण पूर्वी काळ हृदयाची पेशंट जास्त होते. आणि इथून पुढे जर कोणाला मुलगा मुलगी डॉक्टर करायचं असेल, मी सांगतो त्याच विषयात घाला, खोऱ्यानं पैसा वाढ्या. खोऱ्यानं 5 वर्षांनी 3 डॉक्टर इतके फुल चालणार आहे, इतके की त्याने आपला फोटोच लावला पाहिजे दवाखान्यात, इतके फुल चालणार आहे. ते डॉक्टर आहे का? पहिला डॉक्टर आहे डोळ्यांचा. इतका फुल चालणार आहे की रविवारी हॉस्पिटल टाकलं तर मंगळवारी दुसऱ्या जागी स्थलांतर होणार, इतकं हॉस्पिटल चालणार आहे. का? आज 80% लोकांना डोळ्यांचे आजार आहेत का नाही बोला? काही ना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, काही ना लांबचं दिसतं आणि जवळचं दिसत नाही. आणि आता ना लोकांनी डोळे घालवले. हा दुसरा एक डॉक्टर आहे, तो तर लय फुल चालणार आहे कानांचा, कारण त्या 2 काडके आणल्यात कोणी, ते घालून आतलं मशीन लूज झालंय. आणि तिसरा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे की सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार, इतकं हॉस्पिटल चालणार. तो डॉक्टर आहे का? 5 वर्षाने 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. मनोरुग्ण. आता याच्यातली एवढी जर चेक केली ना तुम्ही, याच्यातली 15 माणसं तरी येडी निघतील. तुम्ही कुठेही चेक करा. बस मनोरुग्ण आहेत, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोला द्याव. काही बाया माणसं पहा तुम्ही, कुत्र्याला थान, ताटलीला थान. एक बाई तर कुत्र्यालाच म्हणली, तो मुळच माझ्या संसाराच वाटूळ झालं. आता ते कुत्रा म्हणलं, तो जमलं का? हेच मला नाही माहीत झालं, तू माय मुळाव का उठली? हे तज्ञ बिज्ञ जाऊ द्या, हे मे बी